ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कमालीची घसरण। सेन्सेक्स 2300 तर निफ्टी 700 अंकांनी खाली। अयातुल्ला खामेनींचे पुत्र मोस्तफा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड। समर्थकांचा जल्लोष। तर अमेरिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही नेता टिकू शकणार नाही, ट्रम्प यांचा पुनरुच्चार। युद्धामुळे कच्चं तेल $114 प्रति बॅरलवर। मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये 20% मोठी वाढ। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं घडवला नवा इतिहास। भारतानं तिसऱ्यांदा जिंकला आयसीसी T20 विश्वचषक। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावरती नाव। अंतिम सामन्यात 15 धावात 4 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर, तर 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसनच्या नावावर मालिकावीर किताब। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण। ढोल ताशे वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत क्रिकेटप्रेमींचं सेलिब्रेशन। तर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून संघाचं अभिनंदन। टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली हुल्लडबाजीच्या घटना। अकोल्यामध्ये 2 गटात राडा आणि दगडफेक, तर सांगलीत तरुणांवरती पोलिसांचा लाठीमार। नाशिक, सोलापूर, अमरावतीमध्ये देखील हुल्लडबाजी। नागपूरच्या एसबीएल कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा आता 22 वर। 32 वर्षीय महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आणखी काही कामगार गंभीर असल्याची माहिती। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार मनसेचा 20वा वर्धापन दिन। राज ठाकरे रायगडवरती दाखल। मनसैनिकांसह शिवरायांना अभिवादन करणार। तर मनसेकडून आजपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावरती चर्चा होण्याची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हेडलाइन्स नंतर